झी 24 तास एक पाऊल पुढे। 52वा महाराष्ट्र दिन आज राज्यभरामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला। मुंबईत शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। महाराष्ट्र दिनानिमित्त शानदार संचलनही झालं। हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्मा स्मारकावर नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती। विविध राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेही सकाळपासून हुतात्मा स्मारकावर आले होते। औरंगाबादमध्ये पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ध्वजारोहण केलं, तर कोल्हापूरमध्ये शाहू स्टेडियमवर पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ध्वजारोहण केलं। आज 52वा महाराष्ट्र दिन मुंबईत शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। स्थापना दिनानिमित्त शानदार संचलनही झालं। मात्र आजच्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमावर सावट होतं ते दुष्काळाचं। राज्यपालांच्या भाषणावरही याचं सावट होतं। राज्यात 7,753 गावं टंचाईग्रस्त असल्याची माहिती राज्यपालांनी आपल्या भाषणात दिली। पाणी टंचाईवर राज्य सरकारचं बारीक लक्ष असल्याचं राज्यपालांनी सांगितलं। दरम्यान महाराष्ट्र दिनी राज्याचे गोडवे गाण्याऐवजी महाराष्ट्रावर दुष्काळाची स्थिती ओढावल्याची टीका शिवसेनेनं केली आहे। राज्यात 2011-12 या वर्षी सरासरी पाऊस झाला, मात्र राज्यातील काही विशेष भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने त्या ठिकाणी पिण्याचे पाणीचे आणि जनावरांच्या चाराचा तीव्र टंचाई निर्माण झाली। 7,753 गावात टंचाईची परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे। सवलतीच्या दराने चारा पुरवण्यासाठी चारा केंद्र सुरू करण्यास प्राधिकृत केले आहे। आजचा 52वा महाराष्ट्र दिन साजरा करत असताना महाराष्ट्राच्या प्रगतीचे गोडवे गाण्याच्या दिवशी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये किती खेडी पाण्याअभावी आणि किती जनावरं आज चाऱ्याअभावी तडफडत आहेत हे सांगण्याची पाळी यावी। ही महाराष्ट्राची प्रगती आज आपल्या पुढे आली, हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं। महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत हुतात्मा स्मारकावर आज मोठी गर्दी झाली होती। मनसे प्रमुख राज ठाकरे आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनीही हुतात्म्यांना अभिवादन केलं। दोन्ही नेते एकाच वेळी हुतात्मा स्मारकावर आले होते। समोरासमोर आल्यानंतर त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं। आज महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईमध्ये हुतात्मा स्मारकावर सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळत होती। अनेक नेते या ठिकाणी येऊन हुतात्म्यांना अभिवादन करत होते। राज ठाकरे आणि रामदास आठवले यांनीही या ठिकाणी येऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं। विशेष म्हणजे हे दोन्ही नेते एकाच वेळी हुतात्मा स्मारकावर आले आणि समोरासमोर आल्यानंतर त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।